नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। महायुतीवर शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मोटे नाराज। शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी नुकताच महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला। ज्योती मेटे यांनी महायुती सरकारला इशारा देत म्हटलंय की ज्यांच्याकडून लवकरच वेगळा निर्णय घेतला जाईल। ज्योती मेटे यांनी सांगितलंय की शिवसंग्रामला महायुतीत दिवंगत विनायक मेटे यांच्या हयातीत जो वाटा मिळत होता तो त्यांच्या पश्चात मिळताना दिसत नाहीये। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे। आगामी निवडणुकीचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकात आम्हाला पाहावं लागेल। महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात जिथं शक्य होईल तिथं भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम केले। असे असताना शिवसंग्रामच्या वाट्याला उपेक्षा येत आहे। ज्योती मेटे यांनी म्हटलंय की येते आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही फक्त एका जिल्ह्यातली परिस्थिती नाही तर प्रत्येक जिल्ह्यातला हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता याच मनोभूमिकेमध्ये आहे की साहेबांच्या पक्षामध्ये आपली दखल घेतली जात नसेल तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार न करता निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद आपल्याला दाखवावी लागेल। काय विचार केलाय शिवसंग्रामने आता महायुतीतून बाहेर पडायचं ठरवलंय? सत्तेत जर सन्मान मिळाला तर पुढची काय दिशा राहणार आणि तिकडे चर्चा सुद्धा सुरू आहे की इतर पक्ष विलीनीकरणामध्ये जातात, असं काही विचार शिवसंग्रामचा आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसंग्राम हे एक सामाजिक संघटन आहे आणि त्या सामाजिक संघटनाचा एक राजकीय पक्ष आहे। त्यामुळे ह्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून राजकारण करत असताना म्हणजे समाजकारणातून राजकारण करत असताना केव्हाही या कार्यकर्त्यांना ज्या विस्थापितांना नेतृत्वाची संधी आजपर्यंत शिवसंग्रामच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याच विस्थापितांना परत एकदा राजकारणाच्या माध्यमातून संधी देण्यासाठी आम्हाला समाजकारण करत असताना राजकारण करणं भाग आहे। आणि कुठलाही प्रबळ म्हणजे जसं आपण म्हणालात की वेगवेगळ्या पक्षांची आता आपण भूमिका बघतोच आहोत गेल्या काही दिवसांमध्ये, तसं न करता विस्थापितांना संधी देण्यासाठी शिवसंग्राम आपलं अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावरती ठाम आहे। अल्टिमेटम आहे महायुतीला, काय इशारा आहे तुमचा? तुम्ही आक्रमक दिसते का? आम्ही निश्चितच महायुतीला हे पोचवतो आहोत आमचं मत की आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आम्हाला स्थिर सावर करण्यासाठी महायुतीने सन्मानजनक आणि आम्ही निश्चितच हे म्हणतो आहोत की मेटे साहेबांच्या पश्चातची शिवसंग्राम निश्चितच वेगळी आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की गावोगावी विखुरलेला जो आमचा केडर बेस आहे तो आमचा नाहीसा झालेला आहे। खरं तर एक बाब लक्षात घेतली पाहिजे की निष्ठा काय असते आणि स्वाभिमान काय असतो याचं जर उदाहरण विचारायचं असेल तर मी म्हणेन की हे शिवसंग्रामचे मावळे आहेत। त्यामुळे महायुतीला या निमित्ताने आम्ही एक नम्र आवाहन करतो आहोत की शिवसंग्रामला योग्य तो वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये पावलं उचलली गेली पाहिजेत, अन्यथा या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला थोपवणं अवघड होईल।